नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मोरिंगाचं सूप कसं करायचं ते दाखवणार आहे। मोरिंगा म्हणजे ड्रमस्टिक म्हणतात याला, शेवग्याच्या शेंगासुद्धा मराठीत म्हणतात। तर याचं सूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि खूप हेल्दी सूप असतं हे, कॅल्शियमयुक्त। तर ते आपण नेहमी आपल्या आहारात असायला पाहिजे। तर तुम्हाला ही शेवग्याची शेंग कशी कापायची ती दाखवते। आधी वरच्या साली अशा काढून घ्यायच्या, बघा अशी। आपल्याला छोटे छोटे करून घ्यायचे। तर आता मी हे सर्व कापून घेते, सर्व कापून झाल्यावर दाखवते तुम्हाला। तर आपल्याला सूप बनवायचं त्यासाठी मी हे साहित्य घेतलंय, शेवग्याचं सूप बनवायचं आहे। तर हे मी मगाशीच कापून ठेवलेले शेवगे पाण्यात घालून ठेवले, शेवग्याच्या शेंगा आहेत या। आणि ही जिरा पावडर आहे, 1 चमचा भाजलेली जिरा पावडर आहे, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मिरी पूड आहे, कोथिंबीर आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या आहेत, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 मिरची घेतली आहे। कुकर ठेवला आहे गॅसवर। आपल्याला कुकरमध्ये या शेंगा शिजवायच्या आहेत। हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास, आता मी 1 ग्लास पाणी घातले, अजून एक अर्धा ग्लास घातले, 1.5 ग्लास पाणी घातलं। आता त्याच्यात आपण एक एक करून साहित्य टाकूया शिजायला। आपण एक कांदा घेतलाय, तो कापून घेते। कांदा पण टाकूया त्याच्यामध्ये, टोमॅटो घालूया त्यात, कापून घालते। थोड्या मोठ्याच ठेवल्यात फोडी, हे बघा। लसूण पाकळ्या आहेत त्या पण टाकूया, तुकडे केले मी। थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता मी शिट्टी लावून घेते, झाकण लावते कुकरला आणि 2 शिट्ट्या करून घेते। कुकर आपला थोडा थंड झालाय, आपण शिट्टीवर करू, झाकण काढूया, खोलून बघूया। मस्त शिजलेत शेंगा। तर गाळून घेते मी, भांडं ठेवलं तर गाळून घेते। शेंगा मस्त शिजलेत बघा, हे बघा, गरम आहेत अजून। आता आपण हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया, शेंगामधला गर निघेल मिक्सरला लावल्यावर, आणि कांदा टोमॅटो सगळं बारीक होईल त्याच्यामध्ये। तसं हे मिक्सरच्या भांड्यात टाकते मी। आणि हे पाणी जे आहे ना आपण गाळून घेतलंय, हे आपण सूपमध्ये घालायचं आहे, हे टाकायचं नाही आहे। थोडंसं आलं घालते त्यामध्ये, छान टेस्ट येईल। थोडंसं पाणी घालते त्यात वाटण्यासाठी। हे बघा असं बारीक झालंय। आता आपण हे गाळून घेऊया मिश्रण। तर हे गाळलेलं पाणी आहे ना आपण त्याच्यात घालूया आणि परत गाळून घेऊया।
हे असं आपण मस्त गाळून घेऊया. चोथा उरला आहे ना, त्याच्यामध्ये आपण आहे ना एका भांड्यात घेऊन पाणी घालून परत काढून घेऊया पाणी मस्तपैकी. हे बघा मस्त आलं पाणी त्याच्यातून. हे बघा आपण मस्त गाळून घेतलंय. आता त्याला फोडणी करते मी. आपल्याला 1.5 चमचा तूप टाकायचं आहे. हे सूप आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचे. आता हे एवढी कन्सिस्टन्सी आहे, ती बरोबर आहे. आपण उकळून घेऊया 5 मिनिटं. त्याच्यामध्ये आता थोडीशी मिरी पूड घालते. मिरी पूड आहे ही, अर्धा चमचा आहे. अर्धा चमचा जिरे पूड घालते. थोडेसे मी चिली फ्लेक्स पण टाकते, आवडत असेल तर टाका. आणि थोडीशी कोथिंबीर. पाच मिनिटं उकळू देऊ. आधी आपण मीठ घातलंय, जर कमी वाटत असेल तर आपण घालू. थोडं मीठ टाकते आणि आपलं सूप आता रेडी आहे. चांगले कळकळून उकळी आली आहे. 5 मिनिटं उकळते हे. आता बंद करते गॅस. सर्व करून घेते बाउलमध्ये. किती छान झाले आणि कॅल्शियम युक्त आहे. हेल्दी सूप आहे. ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे, डायटिंगवर आहे, त्यांनी हे जरूर प्या. आणि कॅल्शियम शरीरातलं जर कमी झालं असेल तर हे मोरिंगा सूप, ड्रमस्टिक सूप आहे, ते जरूर करून प्या. खूपच चविष्ट असते आणि हेल्दी आहे. लहान मुलांना देऊ शकता. घरात म्हातारी लोक असतात, वयस्कर, त्यांना शेंगा चावता येत नाही ना, त्यांना असं सूप करून द्यायचं. तुम्हाला माझा मोरिंगा सूपचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत.